तब्बल 40 दिवस महाराजांना छळलं गेलं. काय म्हणलं असेल त्यावेळेस त्यांचा जीव. तर श्री स्वामी समर्थ ताईंनो, आज गुरुवार आहे. गुरुवारच्या बाजारात आलेले आहे. मुंबईचे दिवस आवरत आलेले आहे. लवकरच संभाजीनगरला निघायचं आहे. शक्यतो होईल तेवढ्या 2-3 दिवसात निघून जाईल, नाही तर मग 1 तारखेनंतर निघन. थोडं जागा घेतली, त्याच्याबद्दल पण कामं आहेत, पैसे पाण्याचे पण कामं आहेत. निघायचं ठरलंच होतं, पण थोडंसं काम आलं 8-1 दिवसाचं, मग थांबून गेले. तर ते काय आहे, तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कंटिन्यू व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठं जाणार आहे. आणि लवकरच जी 5 वर्षापासून मनात इच्छा आहे की जायचं फायनल तो दिवस आला आहे आणि आम्ही लवकरच तिथंसुद्धा जाणार आहे. थोडा भाजीपाला घेतला, कारण की पुढच्या गुरुवारी अजून येणं आहे, थोडंसं काम आहे. बहीण आणायला गेली, रिक्षा आहे. इथलच्या रिक्षावाल्यांचं खूप अवघड आहे, 50 रुपये शीट म्हणता. तर 4 जणांचे आमचे 200 रुपये होत आहे. तर ती मीटरप्रमाणे बघायला गेली तर एक रिक्षा भेटला. इथं जायचे 100 रुपये आणि यायचे 100 रुपये, म्हणजे येणं जाणं 200 रुपये असतं बघा. आणि बाजार होतो 1000-1500 रुपयाचा, म्हणजे 2-1000 रुपये तर सहज बाजारला लागून जाते बघा. गावाकडे थोडं स्वस्त भेटतं, पण मुंबईमध्ये खूप महाग आहे बाबा. कमाई पण आहे तेवढी, पण महाग पण खूप आहे. तर मागच्या वेळेस आहे ना, मिरच्या आणून ठेवलेल्या होत्या. तर त्या मिरच्यांना काही कोणाला करायला मुहूर्त लागला नाही, पण मी आज करणार आहे त्याला. तर बेसन पीठ भिजू घातलं, तसं आपण थालीपीठला लावतो तसं लावून घेतलं. आणि आज संध्याकाळचा बेत होता जेवणाचा, पातळ खिचडी. म्हणजे येताना मी काय केलं होतं ना, बासमती तांदूळ जे असते का त्याची चुरी घेऊन आले होते 1 किलो. कधी बनवत नाही, पण म्हटलं. तर ही ती चुरी आहे बघा, इथं बघू शकता. त्यानंतर तांदूळ घेतले, मुगाची डाळ घेतली आणि जे बेसिक मसाले असते खिचडीला ते टाकून घेतले. आज पातळ खिचडा बनणार आहे बघा. खिचडी वेगळी असते, खिचडा वेगळा असतो. ही अशी पातळ खिचडी आम्ही अधूनमधून करत असतो आणि लेकरं आम्ही खूप आवडीने खातो बघा. तर मी काय केलं ना, गरम पाणी टाकलं त्याच्या, म्हणजे पटकन शिजेल, कारण की वेळ झाला होता बघा बाजारून यायला. तिने भाजीपाला निवडला, मग मी किचनमधले सगळे कामं आवरून घेतले. त्यानंतर थोडेफार चहा पाण्याचे भांडे पण होते, ते घासून घेतले. आता गरमी खूप वाढली आहे मुंबईला, तर पाणी जीव, जेवणाच्या ऐवजी पाणी जीव खूप करतोय बघा. आणि इतकं ऊन आहे, प्रचंड असं ऊन आहे इकडं. त्यानंतर यानं काय केलं, पहिले खिचडीला पाणी कमी पडलं होतं, मग काय केलं, एका ताटात वापस पाणी त्याच ताटामध्ये गरम करायला ठेवून दिलं. 1-2 वेळेस पाणी लागलं बघा त्याला, पण 1 नंबर छान खिचडी झाली बघा. त्यानंतर इथं छानपैकी मिरचीचे भजे वगैरे तळून घेतले. त्यानंतर जसं की छावा पिक्चर कोणाला माहीत नाही, म्हणजे अक्षरशः अंगावर काटे येईन असा पिक्चर आहे बघा. तर मी टाकीमध्ये जाऊन तर काही बघितला नाही बघा, पण घरी मुलांनी टी व्हीवर लावला होता बघा. पण दुसऱ्यांदा मी बघते, पण एवढा लक्ष, शेवटचा जो भाग आहे तो एवढा ध्यान देऊन बघितला नव्हता. का रडायला येणार नाही तुम्ही सांगा, का रडायला येणार नाही? म्हणजे तब्बल 40 दिवस महाराजांना छळलं गेलं, त्यांना अनेक प्रकारच्या वेदना दिल्या गेल्या, अनेक प्रकारचा त्रास दिला गेला, त्यांच्या अंगावर अक्षरशः मीठ लावलं. आपण आपली संस्कृती आणि मराठा समाज जपला पाहिजे.